नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आधुनिक पाश्चिमात्य जगाचा वैचारिक इतिहास या पेपरमधील डार्विनवाद व त्याचा प्रभाव याविषयी माहिती बघणार आहोत. चार्ल्स डार्विनचा परिचय. चार्ल्स डार्विन हा एक जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरित्या उलगडून दाखवले. 1826 मध्ये कॅव्हेन किंगने दक्षिण अमेरिकेच्या संशोधनाची मोहीम काढली. त्याच्या हेन्स्लो नावाच्या मित्राच्या निमंत्रणावरून डार्विन मोहिमेत सामील झाला. या मोहिमेवर तो 5 वर्ष होता. निरनिराळे पक्षी, प्राणी एकमेकांशी कसे वागतात, एकमेकांशी कसे जुळून घेतात याचे निरीक्षण व अभ्यास त्याने केला व तेथे उत्क्रांतिवाद, सहजीवन, बळी तो कानपिळी या मूलभूत नैसर्गिक तत्वे तो शिकला. माणसाचा मूळ पुरुष 4 पायी माकडापासून निर्माण झाला असला पाहिजे असा विचार त्याच्या डोळ्यात घुमू लागला आणि यातूनच डार्विनवादाची म्हणजेच उत्क्रांतिवादी सिद्धांताची निर्मिती झाली. डार्विनवादाचा अर्थ आणि त्याची तत्वे. डार्विनवादाचा अर्थ. डार्विनच्या सिद्धांतानुसार वनस्पती व प्राणीसृष्टीत जे वैविध्य आढळून येते ते अचानक निर्माण होत नाही. वनस्पती आणि प्राणीसृष्टीत निर्माण होणाऱ्या वैविध्यासाठी दीर्घकाळ लोटावा लागतो. निर्माण झालेले वैविध्य पुढच्या पिढीमध्ये टिकून राहावे लागते. पिढ्यानपिढ्या मागून पिढ्यांचं प्रजनन सुरू राहते आणि दूरवरच्या पिढ्यांमध्ये प्रकट होणारे बदल मूळ स्रोताच्या स्वरूपापेक्षा भिन्न स्वरूपाचे असते. डार्विनने जीवसृष्टीची निर्मिती ही अचानक झालेली नसून ही उत्पत्ती आणि उत्क्रांती टप्प्याटप्प्याने झालेली आहे असा आशयाचा जो सिद्धांत मांडला त्याला डार्विनवाद अथवा उत्क्रांतिवाद असे संबोधण्यात आले. डार्विनवादातील समाविष्ट तत्वे. डार्विनने जीवसृष्टीची उत्पत्ती आणि उत्क्रांतीविषयी जो सिद्धांत मांडला त्यामधील तत्वे. डार्विनवादातील 3 तत्वे. 1837 मध्ये सुरुवातीला जेव्हा डार्विनने आता सुपरिचित असणाऱ्या उत्क्रांती या संकल्पनेवरती काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने परस्पर क्रियेशी संबंधित 3 तत्वांची मांडणी केली. ती 3 तत्वे वैविध्य, आनुवंशिकता आणि अस्तित्वासाठी संघर्ष. वैविध्य. उत्पत्ती व उत्क्रांतीमधील हा मुक्त घटक असून त्याबाबत डार्विनने फारसे विश्लेषण केले नाही. हे प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांच्या जीवनामध्ये अस्तित्वात असते असे त्याचे या तत्वाबद्दलचे मत होते. आनुवंशिकता. डार्विनच्या मते उत्पत्ती आणि उत्क्रांती या टप्प्यामधील अनुवंश हा एक यथार्थवादी घटक असून याद्वारे समान जैविक घटक हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित केले जातात. अस्तित्वासाठी संघर्ष. डार्विनच्या मते प्रत्येक प्राणी जेव्हा उत्पत्तीस येतो त्याच्यात कालमानानुसार उत्क्रांती होत जाते. जेव्हा त्यात वैविध्य येते ते वैविध्यासहित बदलत्या पर्यावरणाशी जुळून घेण्यासाठी तो प्राणी अथवा जीव हा संघर्ष करत राहतो. या संघर्षात जो टिकतो त्याचेच अस्तित्व पुढील पिढ्यापर्यंत चालू असते. पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व असणे ही वास्तव आहे. डार्विनच्या अनुमानानुसार वैज्ञानिक दृष्टीने सजीवांची निर्मिती ही योग्य परिस्थिती आणि घटक जुळून आल्यामुळे ही सजीवसृष्टी निर्माण झाली. प्राणी जगतात. वंश सातत्याची सहज प्रवृत्ती असते. नैसर्गिक परिस्थितीतील बदलांना तोंड देऊन जो जगू शकतात त्यांनाच वंश सातत्य टिकवता येते. बळी तो कानपिळी. डार्विनवादातील महत्त्वाचे सूत्र म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणजेच बळी तो कानपिळी हे होय. थोडक्यात डार्विनच्या म्हणण्यानुसार ज्या जीवनाकडे शक्ती, सामर्थ्य, बुद्धिमत्ता आहे असे जीव आपले अस्तित्व टिकून ठेवू शकतात असे ठाम प्रतिपादन डार्विनने केले.
जगाच्या इतिहासाचा आढावा घेतला तर प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत ज्या राजकर्त्यांनी आधिपत्य गाजवले त्याच्या संदर्भात डार्विनचे सूत्र, त्याचा विचार तंतोतंत लागू पडतो. नैसर्गिक निवडीची संकल्पना. डार्विनवादाचा आधार म्हणजे नैसर्गिक निवडीची संकल्पना होय. या संकल्पनेनुसार सर्व सजीवांचे पुनरुत्पादन अमाप प्रमाणात होत असून त्याची संख्याही कालांतराने संतुलित राहते. उत्पादित झालेल्या सजीवांपैकीच काही सजीवांना जगण्यासाठी उपयुक्त अशा वैशिष्ट्यांचा लाभ होतो. त्यांचे पुनरुत्पादन सुरू राहते. ज्या जीवांना जगण्यासाठी उपयुक्त अशा वैशिष्ट्यांचा लाभ होत नाही अशा प्रजाती कालांतराने नष्ट होतात. सर्व सजीव पृथ्वीवर निसर्ग नियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात त्याच जाती टिकतात. ज्यांनाही जमत नाही ते प्राणी जाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हेच आपल्याला यावरून लक्षात येतं. अशा प्रकारे आपण डार्विनवादातील समाविष्ट तत्त्वे बघितली. आता डार्विनचा जीवन संघर्ष सिद्धांत बघूया. पृथ्वीवर सजीवांची कशा प्रकारे उत्क्रांती झाली व त्याचा विकास कसा घडून आला याबाबत विचारांची मांडणी डार्विनने आपल्या ओरिजिन ऑफ स्पेसीस या ग्रंथाद्वारे केली आहे. याद्वारे त्याचा जीवन संघर्ष सिद्धांत स्पष्ट होतो. आपण डार्विनचा जीवन संघर्ष सिद्धांत विषयी माहिती बघूया. सजीवांच्या निर्मितीचा दर. वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवांच्या निर्मितीचा दर हा वेगवेगळा असतो, कारण प्रत्येक सजीवाची प्रजनन क्षमता वेगवेगळी असते असे डार्विन म्हणतो. त्यामुळेच निर्माण होणारा प्रत्येक जीव टिकून राहिला तर सजीवांची पृथ्वीवरील संख्या अमर्यादित होईल. या संदर्भात डार्विनने वेगवेगळ्या सजीवांची उदाहरणे दिली आहेत. एका हत्तीच्या जोडप्याचे सरासरी आयुर्मान 100 वर्ष मानले जाते आणि वयाच्या 30 वर्षापासून त्याच्या प्रजनन क्रियेला प्रारंभ झाला तर ते 6 हत्तींना जन्म देतात. नव्या जन्माला आलेले हे 6 हत्ती जिवंत राहिले आणि त्यांनी प्रजननाद्वारे तेवढ्याच हत्तींना जन्म देण्याची प्रक्रिया सुरू राहिली तर 750 वर्षात हत्तींची संख्या 1,90,00,000 एवढी होईल. एक मासा एक ऋतूमध्ये 6 कोटी अंडी देण्याची क्षमता ठेवतो. जर त्या सर्व अंड्यांमधून पिले बाहेर आली आणि त्यातील प्रत्येक पिल्लाने पुढे 6 कोटी अंडी देण्याची प्रक्रिया सुरू राहिली तर माशांच्या केवळ 5 पिढ्यांची संख्या एवढी होईल की या भूतलावर ते सामावू शकणार नाही. म्हणजे सजीवांच्या निर्मितीचा दर हा प्रचंड असतो. सजीवांच्या निर्मितीवर नियंत्रण. सजीवांच्या निर्मितीच्या दराचा उल्लेख केल्यानंतर या निर्मिती प्रक्रियेवर असणारे नियंत्रण देखील स्पष्ट करतो. त्याच्या मतानुसार ज्या संख्येने सजीव निर्माण होतात त्या संख्येने ते टिकून राहू शकत नाही, कारण ज्या संख्येने सजीवांची वाढ होते त्या संख्येने आश्रयस्थान आणि अन्न यात वाढ होत नाही. त्यामुळे निवारा मिळवण्यासाठी सजीवांमध्ये अविरतपणे संघर्ष सुरू राहतो. या संघर्षात खूप सारे सजीव नष्ट होतात आणि थोडेच टिकतात. त्यामुळे सजीवांच्या संख्येवर नियंत्रण राहते. हे नियंत्रण गरजेचे असते, अन्यथा एकाच प्रकारच्या सजीवांच्या संख्येत एवढी वाढ होईल की दुसऱ्या सजीवांसाठी पृथ्वीवर जागाच राहणार नाही. सजीवांच्या वाढीवर जे सजीव निसर्गाशी जुळून घेण्यात इतरांपेक्षा सरस ठरतात तेच टिकून राहतात. या संदर्भात डार्विन म्हणतो की वनस्पतीचे अंकुर जमिनीतून वर येण्यास सुरुवात झाली की अन्न, प्रकाश व ऊन मिळवण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरू होते. ज्या वनस्पती या गोष्टी मिळवण्यात यशस्वी ठरतात त्या वेगाने वाढतात. याउलट ज्यांना यात यश मिळत नाही त्या खुंटतात. जीवन संघर्षाचे प्रकार. डार्विनच्या मतानुसार सजीवांमध्ये जगण्यासाठी संघर्ष सुरू असतो. या संघर्षाचे त्याने 3 प्रकार कल्पिले आहेत. पहिला, एका प्रजातीतील संघर्ष. दुसरा, वेगवेगळ्या प्रजातीतील संघर्ष. आणि तिसरा, पर्यावरण संघर्ष. एका प्रजातीतील संघर्ष. एका प्रजातीच्या सजीवांमध्ये हा संघर्ष चालतो.
हा संघर्ष खूप तीव्र स्वरूपाचा असतो, कारण एकाच प्रजातीच्या सजीवांच्या गरजा समान असतात. त्यामुळे प्रत्येक सजीव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांसोबत संघर्ष करतो. सर्व माणसे माणूस या एकाच प्रजातीचा भाग आहेत. त्यामुळे डार्विन युद्धाला देखील जीवन संघर्ष मानतो. वेगवेगळ्या प्रजातींतील संघर्ष. दोन प्रजातींच्या किंवा वेगवेगळ्या प्रजातींमधील सजीवांमध्ये असा संघर्ष असतो. साप आणि बेडूक यातील संघर्ष, मांजर आणि उंदीर यातील संघर्ष ही उदाहरणे या संदर्भात देता येतील. यात एक सजीव नेहमी शत्रूपासून आपले रक्षण करण्यासाठी झगडत असतो, तर दुसरा नेहमी आपल्या शत्रूची शिकार करण्यासाठी प्रयत्नरत असतो. हा संघर्ष देखील डार्विनला जीवन संघर्षच वाटतो. पर्यावरण संघर्ष. सजीवांना उपरोक्त दोन संघर्षाखेरीज पर्यावरण संघर्षांना देखील सामोरे जावे लागते. आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीसोबत सजीवांना हा संघर्ष करावा लागतो. आजार, ऊन, थंडी, वादळ, भूकंप, ज्वालामुखी, पूर इत्यादी घटकांना त्यांना सामोरे जावे लागते. या संघर्षात असे सजीव टिकून राहू शकतात की जे आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा सक्षम आहेत. ज्या प्रकारे एखादा माळी आपल्या बागेत कमकुवत किंवा हानिकारक रोपटे काढून टाकतो, त्याचप्रमाणे निसर्ग या संघर्षाद्वारे दुर्बल सजीवांना संपुष्टात आणतो. अशा प्रकारे आपण डार्विनचा जीवन संघर्ष सिद्धांत बघितला. आता आपण डार्विनवादाचा प्रभाव बघूया. डार्विनवादाचा प्रभाव. धार्मिक विचारांचे उच्चाटन. डार्विनने प्राण्यांच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीविषयी जे विचार मांडले, त्यातून मनुष्य प्राणी ही देवांची अनमोल निर्मिती आहे असा जो काही बायबल प्रणीत विचार होता, किंवा जीवनसृष्टीच्या निर्मितीला जे काही धार्मिक स्वरूप दिले होते, त्याला सर्वात मोठा धक्का बसला. कारण डार्विनने जो सिद्धांत मांडला त्याने असे नमूद केले की जगातील प्रजाती दैवी निर्मितीमधून एकाकी निर्माण झाल्या नाहीत, तर त्याची निर्मिती आधी अस्तित्वात असलेल्या प्रजातीपासून होते व त्यात वैविध्य येते. यालाच उत्क्रांती असे म्हणता येईल. विविध जीव आणि त्यांच्या उत्क्रांतीचा अभ्यास. जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडल्या गेलेल्या या सिद्धांतामुळे पृथ्वीवरती अस्तित्वात असणाऱ्या विविध प्रकारच्या जीवांच्या उत्पत्तीचा व उत्क्रांतीचा अभ्यास या सिद्धांतानंतर करण्यास सुरुवात झाली व पुराजीवशास्त्राला चालना मिळून संशोधनास प्रेरणा मिळाली. अनुवंशशास्त्रीय दृष्टीने प्रभाव. या सिद्धांताच्या मार्फत अनुवंशाचे महत्त्व प्रस्थापित झाले. परिणामी अनुवंशशास्त्राचा विकासास सुरुवात झाली. ग्रेगॉर मेंडेल, ह्युगो दी फ्रीस, कार्ल कॉरेन्स आणि एरिल शेरमाक यांनी अनुवंशशास्त्राचे नियम शोधले. गुणसूत्रांचा शोध लागून वॉटसन आणि क्रिक या संशोधकांनी डीएनएचे कोडे सोडविले. धर्म या विचारापलीकडे मानवी वाटचाल. देवाने मानव निर्माण केला नसून मानवाने देव ही कल्पना केली आहे हे तत्व मांडले गेले. परिणामतः चर्चचे आणि धर्मसंख्येचे महत्त्व संपण्यास सुरुवात झाली. चर्च आणि धर्मसंस्थेचे महत्त्व संपण्यास सुरुवात झाली आणि धर्म या विचारापलीकडे जाऊन मानवाची वाटचाल सुरू झाली. अशा प्रकारे आपण डार्विनवादाचा प्रभाव याविषयी माहिती बघितली. डार्विन याने मांडलेल्या क्रांतिकारी विचारामुळे जीवशास्त्रीय संशोधनाला गती प्राप्त झाली. वनस्पती व प्राणी यामध्ये नैसर्गिक वर्गीकरणाचे तत्व अंमलात आणणे गरजेचे आहे याची जाणीव संशोधकांना झाली. इतिहासात देखील डार्विनवाद सत्ताप्राप्तीचा आधार असल्याचे मानण्यात आले. अशा प्रकारे आज आपण डार्विनवाद आणि त्याचा प्रभाव यामध्ये चार्ल्स डार्विनचा परिचय, डार्विनवादाचा अर्थ आणि तत्वे, त्यानंतर डार्विनचा जीवन संघर्ष सिद्धांत, डार्विनवादाचा प्रभाव याविषयी माहिती बघितली. धन्यवाद.